नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज 1 तारीख आणि येत्या 4 तारखेला लोकसभेचा निकाल लागणार आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात कोण निवडून येणार यावरती अनेक गणिते ठरणार आहेत। दोन समाजांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे या निवडणुकीत केवळ पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे निवडून येणार नाहीत, अनेक समीकरणं देखील ठरणार आहेत। त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मात्र एका भाजपच्या कार्यकर्त्याने थेट एक पोस्टर लावूनच असा दावा केला आहे की पंकजा मुंडे ह्या 1,58,000 मतांनी निवडून येणार आहेत। त्यांचा असा दावा आहे की 17 दिवसांमध्ये त्यांनी हा स्वतः फिरून अंदाज तयार केला आहे। 1,58,000 मतांनी पंकजाताई निवडून येतील असा दावा त्यांनी केला आहे। त्याचबरोबर हा दावा ज्यांनी केला आहे त्यांचं नाव आहे भाजपा आष्टी सरचिटणीस बबनराव सांगडे। त्याचबरोबर त्यांनी त्यांचा पत्ता देखील आणि नंबर देखील या पोस्टरमध्ये दिला आहे। तर येत्या 4 तारखेला खरंच पंकजा मुंडे 1,58,000 मतांनी निवडून येतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे यांना एवढं लीड मिळेल का की बजरंग सोनवणे बाजी मारतील? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।